शरद पवारांनी साप मोठे केले. शरद पवारांमुळेच आमचं वाटोळं झालं. मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटलांचा शरद पवारांवर आरोप. नेमकं काय घडलं पहा. काय शेवटा काय चर्चा करावती म्हणून भेटायला ते फक्त कारण होतं आणि चर्चा चालू असं मी काय आपण कधी जाऊन गर्भाचा घ्यायचं ते आणि त्यांनी अगोदर सांगितलं आपल्याला किंवा दसऱ्याला पाठवलं दसऱ्यासाठी पडला ती गोष्ट आम्हाला. तर आता निश्चित तर दिवाळीला त्याप्रमाणे तुम्हाला प्रमाणपत्राचं वाटप सुरू करावं करतील. आता मराठा समाजाने सुद्धा जो स्थानिक चौकशी अहवाल शेतूमध्ये तो मिळतो त्यानुसार अर्ज करणं गरजेचं आहे. मराठा समाजाने सुद्धा ते अर्ज तातडीनं करावे. मग ते तुमचं फूड असेल, तुमचं समानात बसलेलं असेल, या पद्धतीने स्थानिक चौकशी अहवालानुसार जो शेतूमध्ये मिळतो वारंवार मी समाजाला सांगतो त्यानुसार तुम्ही अर्ज करा. त्यावरती चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं ज्याप्रमाणे सविस्तर होणार काय पाहिजे. आणि सातारा संस्थांचं पण सांगितलं तोही आव्हान स्वीकारत होता. 1 महिन्याचा वेळ घेतला होता. 2 सप्टेंबर 2 ऑक्टोबर 1 महिना पूर्ण होऊन गेला आणि असं काय काठरोज पकडत नाहीत म्हणून तुम्हाला 2 महिने लावलं तरी तुम्हाला अहवालचा अभ्यास राहिला असेल. सातारा संस्थांच्या, कोल्हापूर गॅजेटच्या, पुणे गॅजेटच्या आणि संस्थांचं राहिलं आणि 4-8 दिवस अगोदर पण अहवाल घ्या आणि तो पण जे तुम्ही होते पण काढून. हैदराबाद गॅजेटचा जे दिलं त्यानुसार जे नोंदी भेटत आहेत किंवा त्यांना प्रमाणपत्र देण्यात येते त्याची अडचण येत आहे त्या संदर्भातले बोलणं झालं. हां, कारण स्थानिक चौकशी अहवाल जो आहे जी स्थानिक समिती आहे ती घराण्याची त्यात कृषी अधिकारी असेल, तहसीलदार असेल, तलाठी असेल आणि ग्रामसेवक असेल. गावागावात आणखी मराठवाड्यात ती आपण नियुक्त करायची. काही बुलढाण्याचा भाग येतो निजाम स्टेटमध्ये, काही सोलापूरचे जवळपास मला वाटतं 70-80 गावं येते ते पण घेणं गरजेचं आहे आणि समित्या पण गठीत करणं गरजेचं आहे गावागावाच्या. काही जवळ केल्यात असं म्हणून त्यांचा काही जागेवर नाही तर आम्ही ते आता प्रत्यक्ष पुन्हा लावून त्यांना ते सिद्ध करून देतो. त्याच्यामुळे आता ते तातडीनं आयुक्त साहेबांना त्यांना आता त्यांच्या उपसमितीचा धर्तीवरच्या ताबडतोब आदेश काढून सांगते गठीत करा. पण माझंच मराठा समाजाला सांगतो की आपला जो JR निघाला हैदराबाद गॅजेटचा त्या JRच्या नुसार स्थानिक चौकशी हवा आहे प्रत्येक शेतूवरती मिळतो. त्यानुसार सगळे कागदपत्र जमा करून कोणतेही प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करा. तहसीलला करा, तहसीलला नसेल तर तुमच्या गावातल्या तलाट्याकडं, ग्रामसेवककडं करा, कृषी अधिकाऱ्याकडे करा, गावात करा, पण करा. तुम्ही आता गप बसू नका कारण आपल्याला हे टिकवायचं. आपल्यावर जाणारे लोक खूप आहेत मराठ्यांवरती. मराठ्यांना शत्रू पण खूप येतात. मराठ्यांना खूप शत्रू आहेत. आमच्या लेकरा बाळ कोणाला मोठे होऊ देवा. आणि आज मराठ्यांचा व्यवसाय हा शेती. आमचं कुळच असं आहे की आमचं शेतकऱ्यांचं कुळ आहे एक मोठं. आणि काही मराठ्यांना आमच्या कुळातले आरक्षणाचं प्रमाणपत्र तर काहीला कुणबीचे नाही. पण आमचं कुळ एक आहे, व्यवसाय एक आहे, आमची परंपरा एक आहे, आमचं सगळं राहणीमान, सणवार, आमचे रोटीबिटी व्यवहार, आम्ही जे व्यवसाय करतो ज्या आमच्याच आमच्या कुळात काही नको प्रमाणपत्र तर काहीला नाही आणि व्यवसाय आमचा सारखाच आहे. आम्ही का लोकांसारखे बी नाही, कोणाला बी दिसतो म्हणणारे आहेतच आम्ही. मग ते कुळाप्रमाणे सुद्धा आपण सारखे म्हणजे आमचा शेती व्यवसायाचा आमचं कुळ आहे. आमच्या सगळ्यांचा व्यवसाय शेती आणि आमच्यावरती तरी जाणार आहे. पण आमच्या हैदराबाद गॅजेटच्या सारखे दस्तावेज शिंदे समितीला आणून विश्वास कोणाला बी दिसतो म्हणणारे आहेतच आम्ही. मग ते कुळाप्रमाणे सुद्धा आपण सारखे म्हणजे आमचा शेती व्यवसायाचा आमचं कुळ आहे. आमच्या सगळ्यांचा व्यवसाय शेती आणि आमच्यावरती तरी जाणार आहे. पण आमच्या हैदराबाद गॅजेटच्या सारखे दस्तावेज शिंदे समितीला आणून विश्वास तरी यांचा विरोध आहे. मराठ्यांना माझं सांगणं आहे आपल्याला खूप लढून आपण मिळवलं. सोन्यासारखं आरक्षण आहे. आपल्या लेकरा बाळाला तोंडाला आल्याला हातातोंडाशी आल्याला घात जाऊ द्यायचा. हो, ताकदीनं लावून धरायचं. आपल्या JRला धक्का लागू द्यायचा नाही. हातातले काम बाजूला फेकायचे आणि वेळ आली ना आपण बी तोडीस तोड ताकद दाखवायची.
थोडीच तोड ताकद दाखवायची आणि जेव्हा करील ना तेव्हा आपण तुम्ही 1994चा जे आहे त्याचा नेहमी उल्लेख करत असताना त्या व्यक्तीसाठी बोलताना असं म्हटलं की त्याच वेळेस जे आहे काढला त्याच वेळेस मराठा समाजाला सुद्धा आरक्षण भेटलं असतं तर आता ओबीसी आणि मराठामध्ये जे तणाव आहे तो दिसला नसता. ते शरद पवारांनी त्यावेळेस करायला पाहिजे असंही ते म्हटलं. नाही एक तर अर्थाची गैरअर्थ झालं गेलेल्याला दोष देणारातला मी नाही. मी त्या दिवशी पण बोललो पण काही मीडियावरले बांधवांनी त्याचा वेगळा अर्थ दाखवला. तसा अर्थ नाही. माझा म्हणण्याचा उद्देश काय होता की 1994 ध्यान झालं ठीक आहे आमचं वाटलं झालं आम्ही आमचं बघू ना करूच आम्ही आमचं लढून मिळू कसं. पण ज्या माणसानं ज्यांच्यासाठी 16% आरक्षण दिलं 1994 त्या लोकांनी उपकार नाही ठेवला होता त्यांचा. हे माझा म्हणण्याचा उद्देश किंवा आम्हाला तर नाही दिलं तुम्हाला दिलं तर तुम्ही तरी त्यांच्याकडे राहायचं ना. तुम्ही सोडून गेले. म्हणून माझा म्हणण्याचा उद्देश होता की त्यांना पश्चाताप झाला असेल. आपण यांना 16% आरक्षण दिलं तरी यांना उपकार नाही राहिला. उपकाराची परतफेड अशी केली की एक माणूस जवळ राहिला त्याच्यापेक्षा मराठ्यांना दिलं असतं तर बरं झालं असतं. हे त्यांना आता पश्चाताप येत असत. हा मी त्याची बोलण्याचा प्रयत्नच तो आहे एखाद्या वेळेस आणि खरंच येत पण असं. मी ज्या माणसांना आरक्षण दिलं 16% ते लोक आज कचाकच आपल्या विरोधात बोलून घाणघाण शिवाय देते. काय अधिकार आहे तुम्हाला त्यांना शिवाय द्यायचं. ज्या माणसाने तुम्हाला आरक्षण दिलं त्याला होता तुम्ही हे साधं नाटक आहे काही. आणि मग त्यांना पश्चाताप येत असेल ना ज्यांना दिलं तेच आपल्या बरोबर नाही त्याच्यापेक्षा मराठ्याला पण दिलं असतं तर बरं झालं असतं असा पश्चाताप येत असेल असं म्हणणे. आता ते 94 झालं गेलं ते आता त्या विषयात उकरून काढण्यात मजा नाही. पण जे वाटलं ते खरं आहे कारण छगन भुजबळला मोठा करणारे तेच आरक्षण बी देणारे तेच आणि आज ते सोबत नाही. कोणत्या जाती त्या 16% आरक्षणात बसल्या त्या जातीला तरी पवारसाहेब उपकार म्हणायला पाहिजे होता ना. काय चुकीचं बोललोय त्यांच्यावर काय टीका केली का मी. तरी पण त्यांचा अनिल देशमुख काय माझ्या विरोधात बोल आधी तेव्हा मी बोललोय नसता मी आतापर्यंत त्याचं नाव सुद्धा घेतलं नव्हतं. 1994चं जे अर्थ त्याला काय बोलायचं त्याचा काय संबंध आमच्यामध्ये बोलायचं. आमच्या आरक्षणात येऊ नका मराठ्याला पण नका असं काहीतरी बोलला मी काय बाहेर बघितले नाही. काय करत त्याने देशमुखला बोलायचं करायचं काय त्याला. आम्ही आतापर्यंत पवारसाहेब नाव घेतलं का त्याला काय बोलायची गरज होती. तेव्हा बोलल्याला आम्ही बोललो आधी आम्ही बोलत नाही. गैरसमज करणाऱ्यांनी भूतच गैरसमज करून नाही. मी आणखी सुद्धा पवारसाहेबांवर टीका केलेली नाही. आणि तुम्ही लई येड्या करायला लागले तर मला मग बाखळा काढावं लागल मग ते सुद्धा क्लिअर सांगतो. मग तुमचे इतकं वाकडा गाबा मग कोणाकडंच नाही इतकं माझ्याजवळ आम्ही केलंच नाही. आम्ही फरक सांगितलं हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी माकडा मोकडांनी चिट्टा खाणाऱ्यांनी त्या समजून घेणं गरजेचं. मी बोललोय का 1994चा JR काढला आरक्षण दिलं गेलं आमचं होतं ते दिलं गेलं आरक्षण. पण ज्यांना दिलं त्यांनी तरी त्यांच्या बाजूने आयुष्यभर राहायला पाहिजे. ते सापाला दूध पाजल्यासारखं झालं. साहेबांनी साप मोठे केले आमचं वाटलं झालं पण आमचं झालं तर आम्ही लढू मिळू हरकत नाही. तुम्ही तरी त्यांचं कोण राहणार. म्हणून माझा बोलण्याचा उद्देश होतं की साहेबाला पश्चाताप येत असत ज्यांच्यासाठी आपण दिलं ते आपल्या बाजून नाही आलं त्याच्यापेक्षा मराठ्यात दिलं असतं तर बरं झालं असतं असा त्याचा बोलण्याचा उद्देश होता. दुसरा विषय असा की तुम्ही मराठा समाजाच्या समितीच्या माध्यमातून आपण जे सापडल्या कुठेतरी ओबीसी समाज नागपूरचा मोर्चा म्हणजे टांगड्या फोडायचं काम. नागपूरचा मोर्चा म्हणजे असा मोर्चा आहे तो जीव जायना म्हणून हात फोडायचे असं म्हणतात त्याला एक बिल्डिंग बनली. मी परवा दवाखान्यात सांगितलं झोपेतून उठला आणि पीठ हात नव्हतला असं काय मी त्याचं अचानक कुंकून काढून उठला उभिशी अरे करत करीत बसला गडी गुटगुटीत होता चिकना चुपट दिसाय. आता याला दिसतो पेव आता निळा पाळाय घेणं नाही देणं काही गरज होती. ती काँग्रेस चांगलंच आहे ओबीसीशी त्याशी काही संबंध नाही कारण त्यांना काय जवळ आले निवडून बोलायचं ओबीसी कोण तेवढं मतदान पडून ओबीसीच्या अशी भरपड लावली 4-5 जणांचा आभार येवल्याचं एक अलिबाबा
आणखी 2-3 जण इकडची ती काही परळीची टोळी धरून आणतो इकडून तिकडून. आता हे नवीन एक कुठला आहे नागपूरचा. अशी 5-7 जणांनी काय केलंय, यांच्यात लागली रेस, निवडणुका जवळ आहे, आम्ही ओबीसीच्या आरक्षणासाठी भांडलो असं मग दाखवायचे का? तू ओबीसी आरक्षणासाठी नाही भांडलो, तुला मतदान किती पडत यासाठी भांडतात तुम्ही. तुमची फक्त मरमर श्रेय घेण्यासाठी चालली, नेतृत्व बनण्यासाठी चालली. ओबीसीला तुमच्याशी काही घेणं नाही. कारण गोरगरीब ओबीसीला सरळ वाटतंय, नोंदी निघाल्यात. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र फर्स्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.